नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं श्री नाशिक दर्शन यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे खूपच विशेष। आपण आलो आहोत आपल्या नाशिकच्या पंचवटीतील सराफ बाजार येथील टकले बंधू या दुकानावर। 100 वर्षांपेक्षाही जास्त जुना हा व्यवसाय आहे मित्रांनो। खूपच छान आजचा व्हिडिओ होणार आहे, खूप माहिती आपल्याला यांच्याकडून मिळणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा। आपल्या नाशिकच्या पंचवटीतील ही सर्वात जुनी बाजारपेठ, जिथं आहेत भांडी बाजार, कापड बाजार आणि सराफ बाजार। आणि या सराफ बाजारमध्ये लोकेटेड आहे टकले बंधू। हे खूप जुनं आणि खूप प्रतिष्ठित व्यवसाय, प्रत्येक नाशिककराच्या ओळखीचं असलेलं आणि 100 वर्षापेक्षाही जास्तची परंपरा असलेलं हे दुकान आहे। तुम्ही जर गंगा घाटाकडून आलात या बाजारपेठेत तर हे दुकान सर्वात शेवटी आहे। रविवार कारंजा इथून आलात तर या बाजारपेठेत सर्वात पहिलं दुकान आहे टकले बंधू यांचं। मित्रांनो, 1920 साली श्री रामकृष्ण यादव टकले यांनी वसंत पंचमीच्या दिवशी या व्यवसायाला सुरुवात केली आणि 1936 सालापासून हे दुकान इथं आपल्या सराफ बाजारात आहेत। म्हणजे एकूण 100 वर्षांपेक्षाही जास्तचा काळ या व्यवसायाला झालेला आहे। दर वसंत पंचमीला वर्धापन दिन साजरा केला जातो आणि त्या अनुषंगाने इथं 2 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत सुवर्ण सप्ताह वर्धापन दिनाचा हा साजरा केला जातो आहे। आणि ज्या दागिन्यांची जी मजुरी वगैरे असते त्यावर खूपच आकर्षक अशी सूट यांनी उपलब्ध करून दिलेली आहे। मी इथं टकले बंधू सराफमध्ये आलेले, तर इथं आम्ही सुरुवातीला आल्यावर मला चांदीचे कानातले घ्यायचे होते, तर त्यांनी खूप छान दाखवले डिझाईन वगैरे ते, तर हे मला डिझाईन आवडले तर मी हे डिझाईन घेतलेले आहे। आणि इथलं स्टाफ वगैरे खूप छान आहे, खूप माहिती व्यवस्थित देतात, कोणती घ्यायला पाहिजे, काय घ्यायला पाहिजे, कसे घ्यायला पाहिजे, हे सगळी माहिती देतात। दुकानात आल्यावर इथं सर्वात आधी आपल्याला यांचा सोन्याच्या दागिन्यांचा सेक्शन पाहायला मिळतो, जिथं आहेत वेगवेगळ्या प्रकारची पदकं, अर्थात पेंडेंट आहेत, चेन्स आहेत, मंगलसूत्र, पोत, अंगठ्या आणि इतरही खूप काही सोन्याच्या दागिन्यांचे प्रकार आहेत। तर चला आपण यांची माहिती घेऊया। तर जे हे आपलं टकले बंधूचं दुकान आहे त्याच्यामध्ये हे जे एक काउंटर आहे सगळं, तर आपण आता ह्याची थोडीशी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देते। तर ह्याच्यामध्ये साधारणपणे सर्व चेन पदकांचा समावेश होतो। तर ह्या चेन पदकामध्ये तुम्हाला काही इकडे आपले अल्फाबेटचे चेन पदक आढळतात किंवा काही बौद्ध धर्माचे असे जे काही चेन पदक आहेत ते आढळतात। त्याचप्रमाणे इथे ओमपान असं आहे। त्याच्यानंतर आता सध्या एक नवीन प्रकार असा हार्ट शेप निघालेला आहे, तर तो सुद्धा आपल्याला या इथे आढळतो। त्याच या काउंटरमध्ये अजून एका गोष्टीचा समावेश होतो, तो म्हणजे ह्याला एक बारी असं कानातल्या रिंगा असं म्हणतात। या रिंगा साधारणपणे आपण वापरतो, त्याच पद्धतीने हे जे दिसतंय हे हाफ बारी काउंटर आहे, म्हणजे अर्धे असे कानातल्याच्या रिंगा याच्यामध्ये दिसतात। त्याचप्रमाणे याला साधं लटकन असं म्हणतात, की जे एक हारावर आपण याचा जास्त प्रकारे समावेश करू शकतो। याच्यामध्ये आपण हा जो प्रकार दिसतोय तुम्हाला, तो आपण टॉप्समध्ये या साखळ्या घालू शकतो, वरती टॉप्स विकत घेऊन आपण साखळ्या घालू शकतो। त्याचप्रमाणे हे लहान मुलांना जेव्हा आपण कान टोचतो त्याच्यानंतर आपण त्यांना या छोट्या बारी घालू शकतो। आणि एक बायका साधारण आपल्या सर्वसाधारण ग्रामीण भागातल्या ज्या स्त्रिया असतात तर त्या आपल्याला हे कुडकं वापरतात सध्या जास्त करून। नंतर हे पण कानातल्यांचेच अशा रिंगा असांचा हा एवढा प्रकार आहे। या इकडे पण आपल्याला साधारणपणे टॉप्स दिसतात, त्याला आपण पाठीमागे जे आहे याला सोन्याचे स्क्रू नसून साधारणपणे पाठीमागे ज्या पुंगळ्या येतात साधारणपणे, म्हणजे तुम्हाला असं सांगते की हे अशा पद्धतीने आपण याला या पुंगळ्या
घालत असतो, कारण याला सोन्याचे स्क्रू, त्याच्यामुळे काय होतं की ह्याचं वजन नाही म्हटलं तरी थोडं कमी बसतं. सर्वसाधारण लोक हे खरेदी करू शकतात साधारणपणे. इथे कमीत कमी अगदी सर्वात कमी जरी म्हटलं तरी छोटे टॉप्स म्हटले तरी साधारण 800-900 मिलीग्रॅमपासून ते या अगदी लटकन म्हणजे अगदी ह्याच्यापर्यंत 15 ग्रॅमच्या आसपास आपल्याकडे याच्यामध्ये अव्हेलेबल आहेत. म्हणजे तुम्ही अगदी 800 मिलीग्रॅमपासून इथे खरेदी करू शकता. म्हणजे 15 ग्रॅमच्या आसपास आपल्याला इथे सर्व काही प्रकार पाहायला मिळतात. नमस्कार. आपल्याकडे विविध प्रकारच्या अंगठ्यांच्या व्हरायटीज मिळतील तुम्हाला. ह्या टाईपमध्ये तुम्हाला अमेरिकन डायमंड्समध्ये पण मिळतील. ह्या टाईपमध्ये प्रत्येक प्रकारचे अमेरिकन डायमंड्स येतील तुम्हाला. कलरमध्ये पण मिळतील. 9 ग्रहाची पण मिळेल, सोन्यामध्ये 22 कॅरेटमध्ये मिळेल, सिंगल खड्याची पण मिळू शकते. त्याप्रमाणे इतर तुम्हाला कास्टिंगच्या मिळतील. साधारण 17-18 मापापासून तर तुम्हाला 25-30 मापापर्यंत मिळू शकतात. साधारण 3 ग्रॅमपासून ते 10 ग्रॅमपर्यंत मिळतील अंगठ्या तुम्हाला. प्रत्येक साईजमध्ये अवेलेबल आहेत आपल्याकडे. कास्टिंगमध्ये आहेत आणि पत्र्याच्या पण आहेत. महाराजा अंगठी पण मिळेल तुम्हाला तशी, जशा पाहिजे तशा. पण तुम्हाला छत्रपती शिवाजीरायांच्या शिवमुद्रा जी आहे तशी पण मिळेल. तर आपल्याकडे रेडीमध्ये आहे शिवमुद्राच्या बऱ्याच डिझाईन्स आहेत इथे समोर लावलेल्या आहेत इथं पण. कारण तुम्हाला 27-28 हजारापासून 1 लाखाच्या आसपास मिळतील अंगठ्यांच्या. विविध प्रकारच्या डिझाईन्स आपल्याकडे कमीत कमी 300 प्रकारच्या व्हरायटीज आहेत आता ह्या टाईपमध्ये. जशी पाहिजे तशी प्रत्येक साईजमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही जशी पाहिजे तशी मिळू शकते. तुम्हाला अमेरिकन डायमंडमध्ये पण मिळेल, कास्टिंगमध्ये पण मिळेल आणि प्लेन बँड पण आहे आपल्याकडे अवेलेबलमध्ये. आणि ह्या ज्या आहेत ह्या टोटली आपल्या वेडिंग रिंग्स आहेत, कपल रिंग्समध्ये आहेत, त्या टाईपमध्ये मिळतील. आणि या छोट्या लहान बाळांसाठी आहेत. साधारण 15 दिवसाच्या बाळापासून 1 महिन्याच्या बाळापर्यंत अवेलेबल आहेत आपल्याकडे. त्यानंतर साधारण आपल्याकडे कमीत कमी 3 ग्रॅमपासनं तर साधारण 35 ग्रॅमपर्यंत चेन्स तुम्हाला अवेलेबल मिळतील. जशा पाहिजे तशा ज्या डिझाईन्स हल्ली न्यू ट्रेंड चालू आहे शॉर्टमध्ये, लॉंगमध्ये. ह्या 15 ग्रॅमपासून शॉर्ट प्रत्येक मशीन चेन आहे, गोप चेन आहे, फॅन्सी डिझाईनमधल्या पण चेन्स आहेत. ह्या मोठ्या टाईपमध्ये पण आहेत शॉर्टमध्ये. हल्ली खूप ट्रेंडना मागणी आहे ह्या चेन्सला आणि कस्टमर यांचेच डिमांड करत आहे खूप. प्रत्येक प्रकारचे आहे. कलकत्ता आहे, अजून कोईम आपल्याकडे 35 ग्रॅमपर्यंत ही आहे. ह्या टाईपमध्ये चेनला खूप डिमांड आहे सध्या. तो पण तयारमध्ये आहे आपल्याकडे. नेकलेस टाईपमध्ये स्टिफनेसमध्ये येणार, तो स्टिफ पॅटर्न आहे तो. ह्या टाईपमध्ये येणार, फॅन्सी पॅटर्न आहे, टोटली 18 कॅरेट गोल्ड. ह्या पण चेनच येणार. ह्या कमीत कमी 3 ग्रॅमपासून तुम्हाला 10 ग्रॅमपर्यंत अवेलेबल आहेत आपल्याकडे. मशीन चेन येणार. विविध प्रकारच्या डिझाईन्स मिळतील आपल्याकडे, तयारमध्ये आहेत सगळे. टोटली पॅटर्नमध्ये ब्रेसलेट पण मिळतील. तुम्हाला मुंबई पॅटर्नमध्ये पण आहेत. त्यानंतर विविध प्रकारचे कडे कुठे गेले, विविध प्रकारचे कडे पण आहेत आपल्याकडे. कमीत कमी 10 ग्रॅमपासून पुढे 25-30 ग्रॅमपर्यंत. ही मोतीनथ आहे. याच्यामध्ये साधारणतः म्हणजे ग्रॉस वेट, नेट वेट असतं. सोन्याचे पैसे वेगळे, मोत्यांचे पैसे वेगळे, मजुरी असते. ही 18 कॅरेटमध्ये असतात. स्टार्ट तिचा 5,000पासून आहे. मॅक्स टू मॅक्स ते 10 ते 15 हजारापर्यंत जातात. जशी मोत्याची कॉस्ट असेल किंवा सोन्याची वाढवा किंमत असेल त्यानुसार ते 10 ते 15 हजारापर्यंत जातात. लेडीज फिंगरिंग आहे त्या. साधारणतः मिनिमम स्टार्ट त्याचा 1 ग्रॅम 350 मिलीपासून आहे ते साधारणतः 3 ते 4 ग्रॅमपर्यंत येते. 1.25 ग्रॅमपर्यंत रिंग घेतली साधारणतः तर ती 10 ते 11 हजारच्या दरम्यान जाते. 3 ग्रॅमची रिंग साधारणतः 27 ते 28 हजारापर्यंत जाते आजच्या भावानुसार. डिझाईन याला ह्या अशा सोन्याच्या फिरक्या आहेत ज्या तुम्ही आधी बघितले. ते सिंपल फिरक्या होत्या, त्याला पोंगळीच्या फिरक्या म्हणतात. हे इंग्लिश टॉड असतात, याला इंग्लिश स्क्रू येतात. म्हणजे फिरक्याही सोन्याच्या येतील याला. हे थोड्या हँगिंगमध्ये येतील. याची पण सुरुवात मॅक्स टू मॅक्स म्हणजे मिनिमम स्टार्ट त्याचा 3 ग्रॅमपासून आहे. सात साधारणतः वाढीव भावानुसार 27,000 जाते. 9,300 वगैरे असं ग्रॅम पडतं सोनं. त्यामुळे 27 ते 28 हजारात 3 ग्रॅमचे वेल बसतात. ही एक 24 कॅरेटमध्ये पोत असते. हिची 24 कॅरेट म्हणजे प्युरिटी 24 कॅरेट आहे. शुद्ध सोन्याची पोत आहे. 32 ग्रॅम 890. 27 साधारणतः ती 280-284पर्यंत जाते आजच्या ह्याच्याने. ह्या 22 कॅरेटमधल्या डिझाईन्स येतील सगळ्या आपल्या. हे होलमार्क सोनं आहे सगळं 916. पहा
हे लॉंग पोत आहेत सगळ्या, ह्या ज्या आहेत ह्या लॉंग पोत आहेत म्हणजे लांब. शॉर्ट पोती म्हणतात त्याला. याची पण सुरुवात साधारणतः 10 ग्रॅमपासून म्हणजे मिनिमम 90,000पासून 2 ते 2.25 लाखापर्यंत किंमत येते याची. हे शॉर्ट पोती आहेत सगळ्या, फॅन्सी डिझाईन्स आहेत सगळ्या. पेंडंट येतील, याला आपण दुसरं आपल्या मनासारखं पेंडंट लावू शकतो. याची पण सुरुवात साधारणतः 1.5 ग्रॅमपासून 8 ते 10 ग्रॅमपर्यंत येते. म्हणजे तेच येतं कॉस्ट साधारणतः 12 ते 13,000पासून 90 ते 92,000पर्यंत. त्या 2 पिढ्यांपासून आम्ही टकले बंधूंकडे सोने खरेदी करतो आणि खूप छान गिरायकांशी बोलता विश्वासू पण आहे. म्हणजे आम्हाला आवडते ते सोने खरेदी करायला. टेम्पल ज्वेलरीमध्ये बांगड्या असतील. अजून हे शाही तोडा पण आहे आपल्याकडे. ठीक आहे, हा असा पॅटर्न हा आहे, पेशवेकालीन असतो हा. आणि बँगल्समध्ये हॉलो पॅटर्न आहेत काही, हे सगळे हॉलो पॅटर्न येतील. कधीतरी वापरण्यासाठी दुबई पॅटर्न जे म्हणतात ते. आणि हे जे आहेत इकडचे हे रेग्युलर यूज करण्यासाठी 22 कॅरेटमध्ये राहतील हे सगळे बँगल्स. हवे तर तुम्हाला प्युअरमध्येही बनवून मिळतील, 23मध्येही बनवून मिळतील आपल्याकडे बांगड्या. आणि कडे पण मिळतात आपल्याकडे, पंजाबी कडे लेडीजसाठी डबल असतात ते कडेही मिळतील. आणि मनगटीही आपल्याकडं आहेत तयारमध्ये, मनगटी आहेत. आणि छोट्या बाळांसाठी बिंदले पण आहेत. हे बँगल्सचं सर्व पॅटर्न आहेत आपल्याकडे. पिछुडी पण आपल्याकडं आहे, हे हा पॅटर्न हे पण मिळेल. ही जे आहे बांगड्यांचं रेंज साधारण 2 तोळ्यापासून पुढे आहे. 2 तोळ्यापासून पुढे तुम्ही कितीही बनवू शकता. साईजनुसार आपण बनवून देतो. तयारमध्ये असेल, साईज बसली किंवा डिझाईन आवडली तर लगेचही तुम्ही परचेस करू शकता. हे रेग्युलर पॅटर्नचे नेकलेस साधारण 1 तोळ्यापासून कमीत कमी आपल्याकडे 4-5 ग्रामपासून सुरुवात आहे. असं हे फॅन्सीमध्ये पण आहेत, टेम्पलमध्ये पण येतील. सुंदर डिझाईन मिळतील. यांची काय प्राईस? ही साधारण तुम्हाला जाईल 9.25 ग्रॅम. हे तर 8.25 ग्राममध्येच बसेल हा पॅटर्न. त्याला मॅचिंग इयरिंग पण मिळून जातील तुम्हाला. पाहिजे असेल ह्याच्या मागं आपण गोंडा लावू शकतो, पाहिजे असेल तर मग चेन पण लावता येईल याला. चेनची वेगळी कॉस्ट वाढेल एवढीच. सुंदर आहे. आणि हा तुम्हाला जाईल साधारण 4.25 तोळ्याचं आहे. याच्यात पाहिजे तेवढी रेंज आपण वाढवू शकतो. बकुळी हारमध्ये सूर्यपदक हार म्हणून आहे, नवीन आलेला आहे. तोही टेम्पलमध्ये येतो तो. राणीहारच आहेत पण कमी वजनाचं नाही आहे. 2.5 तोळ्यापासून पुढे 2 तोळ्याचा पण होता. पण आता आपल्याकडे चोकरही अवेलेबल आहेत. चोकरमध्ये तुम्हाला पाहिजे तशी ऑर्डरनी डिझाईन जर आवडली एखादी तर बनवूनही मिळेल. 2.5-3 तोळ्यापासून सुरुवात आहे चोकरची. मी लहानपणापासून माझ्या आईवडिलांबरोबर या दुकानात येत असते, शॉपमध्ये या. आणि आता आम्ही पण आमचे पण दागिने वगैरे इथून भरपूर काही घेतले. माझ्या सुना लंडनला असतात, त्यासुद्धा इथून आम्ही भरपूर काही घेत असतो. त्यामुळे आम्हाला हे शॉप खूप आवडते. यांच्या डिझाईन्स, व्हरायटीज सगळं काही चांगलं आहे. आम्ही पहिल्यापासून ह्या शॉपमध्ये येत असतो. आता हा जो सेक्शन आहे इथं मंगळसूत्र काउंटर असतं. मंगळसूत्राच्या वाट्या वगैरे मिळतात, मनी पण मिळतात. याची रेंज साधारण 8,000पासून पुढे तर साधारण 30-35 हजारपर्यंत येते. इथं हा मुरणी सेक्शन इथं याची साधारण प्राईस 1,000पासून पुढे, 1,000पासून
ते 2-2.5 हजारापर्यंत जातात. याच्यामध्ये फिरकीचा एक प्रकार येतो आणि तारेचा एक प्रकार येतो. आता हे हे सील प्रकारमध्ये म्हणजे 24 कॅरेटमध्ये येतात अंगठे. याच्यामध्ये साधारण 3 ग्रॅमपासून स्टार्टिंग आहे 1 तोळ्यापर्यंत येतात. याची कॉस्टिंग साधारण 18 हजारापासून 50-55 किंवा 1 लाखापर्यंत पण असते. हा इकडे एक सेक्शन आहे, हा चोकचे गोफ वगैरे, याची रेंज साधारण 5 ग्रॅमपासून 5 तोळ्यापर्यंत पण येते. आणि खाली हा मंचली विभाग आहे, हे 22 कॅरेटमध्ये येतात. हे खाली हा ठुशी प्रकार आहे, हे 3 ग्रॅमपासून येतात. आणि हा जो प्रकार आहे सर्वात म्हणजे जुना प्रकार आहे, मोहनमाळ वगैरे म्हणतात त्याला. हे एकदानी प्रकार आहे. हा याचं रुद्राक्ष मणिमाळ आहे असं प्रकार. साधारण याला जास्त एजेड जे लोक असतात हे प्रकार जास्त वापरतात असतात. आता याच्यामध्ये वाट्यांमध्ये पुणेरी प्रकार, घाटवाटी, पहिली ताशीव किंवा झालर वगैरेचे असे प्रकार येतात. याच्यामध्ये आता हा जो प्रकार आहे हा जास्त चालतो आहे. लेटेस्ट व्हरायटी प्रकार लेटेस्ट आहे, ह्या डिझाईनचे आहेत, हे जास्त चालतात. त्याला लोकांची पसंती याला आहे. तर मित्रांनो, आता आपण टकले बंधू या दुकानावर यांचं ग्राउंड फ्लोअरवर जो सेक्शन आहे सोन्याच्या दागिन्यांचा त्यांची माहिती घेतली. आपण पाहिलं खूप वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आपल्याला इथं पाहायला मिळाले. तर आता आपण वरच्या मजल्यावर जाणार आहोत जिथं सिल्वर आणि डायमंड ज्वेलरीचा सेक्शन आहे. तर मित्रांनो, आता आपण टकले बंधू या खूपच प्रतिष्ठित अशा ज्वेलरी दुकानाच्या वरच्या मजल्यावर आलो आहोत जिथं आहे यांचं सिल्वर आणि डायमंडचं सेक्शन. तर चला इथं माहिती घेऊया आपण. आमच्याकडे प्लेन वाळेजोड, त्यानंतर घुंगराचे वाळेजोड, अशा प्रकारची वस्तू, याची शुद्धता 97% आहे. तर आमच्याकडे याच्यामध्ये 800 रुपयापासून सुरुवात आहे. मुलांच्या हातातील कडे, त्याची प्युरिटी त्या स्वरूपात असून त्याचे एक रेंज 800 रुपयापासूनच आहे. त्यानंतर तोरडी जोडवी, तोरडीचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये आग्रापट्टी, डी पायल, 20 ग्रॅमपासनं तोरडी उपलब्ध आहे लहान मुलांची. तर त्याची प्राईस 2200 रुपये आज पडतील. आग्रापट्टी त्या लेवललाच होईल, ते पण तुम्हाला 1800 रुपयापासनं उपलब्ध आहे. कॉईन्स आणि चिप तुकडे वगैरे, बिस्किट वगैरे ठेवलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला 500 रुपयापासनं उपलब्ध होऊ शकतात. तर त्याच्यात पण आपल्याला 500, 350 ते 500 रुपयापासनं जोडी मिळू शकते. आम्ही एक टकले बंधू पेढीचे एक कर्मचारी आहोत. हा आमचा चांदी विभाग आहे. आमच्याकडे प्रत्येक ज्या ज्या घरांमध्ये आपले देवटाक असतात, जणू काही आपले खंडेराव, भैरोबा, त्याच्यानंतर वेगवेगळ्या देवींचे टाकं, तर हे सगळ्या प्रकारचे टाकं आपण उपलब्ध करून देऊ शकतो. शक्यतो आमच्याकडे अवेलेबलच असतात. पण जर एखाद्या कस्टमरला वेगळ्या वेगळ्या टाईपचे जर ऑर्डर म्हणजे वेगळ्या प्रकाराचे जर त्यांना देवटाक हवे असेल पॅटर्नमध्ये, तर आपण ते पण त्यांना जर अवेलेबल नसेल तर ऑर्डर देऊन करून देऊ शकतो. त्यामध्ये एक ओतीव देवटाक आहे, त्यानंतर एक 3D मधले देवटाक आहे आणि एक आपले सिंपल जे जनरली सगळ्यांकडे असतात. त्यातल्या त्यात आमच्याकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवटाकांचे स्टँडसुद्धा अवेलेबल आमच्याकडे असतात. आमच्या इथे वेगवेगळ्या प्रकारच्या फॅन्सी पायल पण उपलब्ध असतात, ज्यामध्ये आग्रा पायल म्हणून ह्या ओळखल्या जातात. कधी या चेन पॅटर्नमध्ये जनरली आता ज्या मुलींना ज्या लागतात त्या हिशोबाने चेन पॅटर्नमधल्या पायल आहे आणि जे आपण नॉर्मली ज्या लेडीज सगळ्या वापरतात त्यातल्या पट्टी पॅटर्नमधल्या पण पायल आहे. तर ह्याची मिनिमम रेंज तुम्हाला 2,500 ते 3,000 हजारापासून आजच्या भावाने होती आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही 15,000 हजारापर्यंतच्या पण आमच्याकडे साखळ्या मिळू शकता. आणि जेव्हा आमच्याकडे पायल महोत्सव असतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकाराच्या पॅटर्नमध्ये आम्ही पायल ठेवत असतो. आहे ह्या आपल्या अगदी जुन्या पारंपरिक डिझाईनमधल्या पायल आहेत, ह्या पॅटर्नमधल्या. ठीक आहे. आणि ह्याची मिनिमम रेट 2,500 हजारापासून स्टार्ट होते आजच्या रेटच्या हिशोबाने. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही पायल दिसायला जरी सिंपल असली तरी टिकायला खूप छान आहे. आणि दुसरी गोष्ट की कोणी पण असं सहज वापरू शकेल, कारण यूज केल्यानंतर ही इतकी फ्लेक्झिबल होते का याला शक्यतो कोणालाच काही प्रॉब्लेम येत नाही. याची पूर्ण शाश्वती आम्ही तुम्हाला देऊ शकतो.
हे पॅटर्न बऱ्याच कस्टमरांना आवडतं, कारण टिकण्याचे आता भाव एवढे झाले का कस्टमर हा विचार करतो की वस्तू घेण्यापेक्षा ती टिकणी महत्त्वाची असते. त्यामुळे कधी कधी म्हणजे बरेच ऑप्शन असे असतात की टिकणं आणि फॅन्सी, यामध्ये फॅन्सी जरी कस्टमर हे करतो, ऑब्झर्व करतं की नाही ही फॅन्सी वस्तू घ्यायला हवी, पण परत दुसऱ्या मिनिटाला असं वाटतं की नाही टिकायला पण हवी. म्हणजे लेडीज या दृष्टीने टिकणं हे खूप महत्त्वाचं, म्हणून जास्त प्रेफर ह्या सगळ्यांना पण दिला जातो. त्याचा जो कार्यक्रम असतो भाद्रपद महिन्यात येतो, तर त्या दरम्यान बरेच कस्टमरांना वेगवेगळ्या प्रकाराचे मुकुट, कमरपट्टे, त्याच्यानंतर वेगवेगळे दागिने, देवी देवतांचे हार वगैरे, तर ते सगळं आपण भाद्रपद महिन्यात इथे आपण पूर्ण इथे डिस्प्ले तयार केलेला असतो. त्यातल्या त्यात आत्ता आमच्याकडे म्हणजे कमरपट्टे आहे महालक्ष्म्यांचे आणि मुकुट पण आहे. असे वेगवेगळे मुकुट त्यांचा साचा असेल, महालक्ष्म्यांचा मुकुट असेल, त्याप्रमाणे आपण त्यांना ऑर्डर देऊन बनवून देऊ शकतो. पण त्याआधी कमीत कमी 1 महिन्याचा तरी अवधी द्यायला हवा कस्टमरने आम्हाला. नमस्कार, ही नाशिकमधली टकले बंधू ही सर्वात जुनी पेढी आहे आणि आमची पेढी ही आता तुम्ही चांदी विभागामध्ये आहात, तर आमची पेढी ही चांदीच्या स्पेशल प्लेन आयटम करता प्रसिद्ध आहे. म्हणजे जसं ताट, लोटी, वाटी, फुलपात्र आणि काही चमचा, ह्या जो सेट असतो पूर्ण, किंवा जग, किंवा आता पातेल्यांचा सेट येतो ते सुद्धा आमच्याकडे मिळतात. किंवा बादली, स्पेशली आम्ही काही ठिकाणी बादलीसुद्धा मंदिरामध्ये स्टीलची जशी असते तशी चांदीची बनवून दिलेली आहे. कळशी ही सुद्धा आम्ही चांदीची बनवून दिलेली आहे आणि खास मंदिरांच्या हे ऑर्डर आम्ही बनवून दिलेलं आहे. काहींनी घरी बनवून नेलेले आहे. बादलीचा सेट, कढईचा सेट, पातेल्याचा सेट असे बनवून नेलेले. हे खास आमचं फक्त स्पेशली चांदीच्या ज्या वस्तू आहे ह्या प्लेन आयटममध्ये टकले बंधू ह्या पेढीतच चांगल्या मिळतात, म्हणून पुण्या, मुंबई, आउट ऑफ इंडिया पण कस्टमर येता खास इथे घेण्याकरता. आणि त्याचबरोबर आमचा हा तोरडी, जोडवी हा जो विभाग आहे हा पण खूप प्रसिद्ध आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला व्हरायटी बघायला मिळतील आणि तुम्ही नापसंत म्हणून असं कधी आमच्या दुकानातून तरी जाणार नाहीच. इथून तुम्ही काही ना काहीतरी खरेदी करून जाणार आणि खुशच होऊन जाणार, ही आमची खास निश्चिंती आहे. आमची सगळ्या वजनाचे तामण सुद्धा अवेलेबल आहेत. हे तामण आहेत, लोटी आहे, ताट आहे, या सुद्धा गोष्टी साधारण 100 ग्रॅमपासून म्हणजे एक साधारण 9.5 ते 10 हजारापासून उपलब्ध आहेत. हे महाराष्ट्रीयन टिपिकल ताट आहे. अशी वाटी आहे, पत्री वाटी आहे, चंदेरी वाटी आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या वाट्या येतात. तसेच गोड बाउलचे ग्लासेस येतात. हे सगळे साधारण 98% शुद्धतेचे उपलब्ध आहेत आपल्याकडं. हे साधारण तुम्ही घेतलं तसं 30 ग्रामपासून ग्लासेसचे व्हरायटी मिळते. 30 ग्रामपासून वाट्या येतात. 100 ग्रामपासून ताटं येतात. थाळी मिळेल. हा थाळीचा प्रकार आहे. असा प्राईस सांगा. प्राईस पण साधारण एक 10 ते 11 हजारापासून त्याचे स्टार्टिंग होते. तामणसुद्धा 100 ग्रॅमपासून साधारण 10 ते 11 हजारापासून स्टार्टिंग आहे. लोटीसुद्धा साधारण 100 ते 150 ग्रॅमपासून स्टार्ट होते. नाशिक डिझाईनचे चमचे आहे, कोयरी आहे, नाशिक कोयरी आहे, अगरबत्ती स्टँड आहे, कमळ निरांजन आहे. परत नंदादीपचा प्रकार येतो, प्लेन नंदादीप. मूर्त्यासुद्धा उपलब्ध आहेत. गणपती, लक्ष्मी, सरस्वती, 92 प्युरिटीतले हे ऑर्नामेंट्स येतात ते सगळ्या मूर्त्या. तसेच आपल्याकडे पोकळ मूर्त्यासुद्धा उपलब्ध असतात. तुम्हाला पाहिजे त्या हव्या त्या रेंजमध्ये उपलब्ध करूनसुद्धा दिल्या जातील. भेटवस्तूमध्ये आपण असे फोटो फ्रेम्ससुद्धा देऊ शकतो. साधारण 800-900 रुपयापासून हे पण अवेलेबल असतात. नाशिक समईचा प्रकार आहे. टिकायला आणि दिसायला एकदम दडस, ते पण साधारण 5-6 हजारापासून उपलब्ध आहेत. तसेच ह्या अगोदरही टकले बंधू चांदी क्षेत्रात चांदी सोन्याच्या क्षेत्रात अग्रगण्य राहिलेली आहे. आपण बरेचसे शिर्डी संस्थानाचे पण आपण बरेचसे कामं केलेले तिकडे. शिवाय बरेचशा मंदिरांमध्ये आपण सिंहासन वगैरे बनवलेले, मोठमोठे पावलांचे डिझाईन, पादुकाचे डिझाईन वगैरे केलेले. तरी आपल्याकडे असे मोठमोठे ऑर्डरी चालूच राहतात. सगळ्या ग्राहक वर्गाला एकच विनंती आहे, एकदा तरी आमच्या दुकानाला भेट द्यावी. कारण ज्या निमित्तानं तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीजचे दागिने, वेगवेगळ्या व्हरायटीजचे उपकरणं बघायला मिळतील. मी टकले बंधू सराफ यांच्याकडे बऱ्याच वर्षापासून येते.
त्यांची सोन्याची क्वालिटी भरपूर छान आहे आणि त्यांच्याकडे दागिन्यांची पण खूप व्हरायटी आहे. त्याच्यामुळे माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही एकदा येऊन अवश्य भेट द्या आणि यांच्याकडे बऱ्याच ऑफर्स पण असतात, त्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकता. सर्विस पण छान असते त्यांचे जे एम्प्लॉईज आहेत ते पण सर्विस एकदम छान देतात. त्याच्यामुळे तुम्ही अवश्य भेट द्या. तर मित्रांनो, आता आपण टकले बंधू या दुकानाच्या पहिल्या मजल्यावर असलेलं यांचं हे चांदीचं सेक्शन पाहिलं आणि इथंही आपण माहिती घेतली. आपण पाहिलं खूप छान व्हेरायटी आहे इथं आणि चांदीच्या दागिन्यांसाठी ही खूप प्रसिद्ध आहे, लोकांकडून ही खूप मागणी आहे. आता आपण यांचं जे डायमंड सेक्शन आहे त्याची माहिती घेऊया. चला. नमस्कार. इकडे सर्व ग्रहांचे रत्न आहेत. पुष्कराज, माणिक, पाचू, नीलम, गोमेद, लसण्या, मोती, पवळा आणि हिरे. सर्व ग्रहांची रेंज साधारण त्याच्या गुणधर्मानुसार वेगळे असते. जसे आता उदाहरणार्थ पुष्कराज, माणिक, पाचू तुम्हाला 9 ते 10 हजार रुपयापासून पुढे 50 ते 60 हजार रुपयापर्यंत मिळतील. पवळे तुम्हाला 500 रुपयापासून तर 10,000 रुपयापर्यंत मिळतील. सर्व ग्रहांचे रत्न उपलब्ध आहेत आपल्याकडे. थोडक्यात हिऱ्यांमध्ये कानातले, जेंट्स अंगठ्या, लेडीज अंगठ्या, मंगळसूत्र पेंडेंट्स, चेन पेंडेंट्स आणि मुरण्या. मुरणीची रेंज एक अंदाजे 7 ते 8 हजारापासून पुढे 20 ते 25 हजार रुपयापर्यंत जाते. लेडीज अंगठे साधारण 20 ते 25 हजार रुपयापासून पुढे मापन घेऊ तसं 40,000, 50,000, 60,000पर्यंत. तसंच कानातले सुद्धा साधारण 15-20 हजार रुपयापासून पुढे 60-70 हजार ते 1 लाखापर्यंत सुद्धा जातात. नमस्कार. मी टकले बंधूतर्फे 1 ग्रॅम ज्वेलरी या विभागातून आपल्याशी बोलत आहे. आपल्याकडे प्रामुख्याने 1 ग्रॅम ज्वेलरीमध्ये गळ्यातली मंगळसूत्र पोत, कानातले, मणिमाळ, त्याच प्रकारचे इमिटेशनशी निगडीत असणारे इतर दागिने, त्यामध्ये खड्याचे, मोत्याचे नेकलेस, कान चैन आणि अजून बऱ्याच प्रकारची व्हरायटी ही आपल्याकडे कायम तयार असते. आपल्याकडे असणारा जो माल आहे तो प्रत्यक्षात अर्धा ग्रॅम सोन्यामध्ये बनवलेला असतो. सर्वसाधारणपणे अर्धा ग्रॅम सोन्यामध्ये बनवणं हे प्रत्येक पिढीकडून शक्य होईलच असं नाही. मात्र आम्ही अगोदरपासून गेले 20 ते 30 वर्षापासून प्रत्यक्ष सोनं वापरून ती वस्तू विक्री करत आहोत. त्याच्यामुळे ग्राहकांचा जो विश्वास आहे आपल्यावरचा तो आपण संपादन केलेला आहे. हे मंगळसूत्र पोत आहेत, यामध्ये अर्धा ग्रॅम सोनं असतं. हे सर्व लॉंग आहेत. या व्यतिरिक्त 1 ग्रॅममधलाच 100 मिलीग्रामचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये कानातल्यांची पण व्हरायटी आहे. तसेच नेकलेस जे गळ्याशी नेकफिटमध्ये असतात त्या पद्धतीचे अर्धा ग्रॅममध्ये पण आपल्याकडे अवेलेबल असतात. या पद्धतीची चिंचपेटी येते. याच्यातल्या असंख्य व्हरायटीज आपल्याकडे कायम अवेलेबल असतात. हे झाले पारंपरिकच्या बाबतीत. आपल्याकडे मोत्याचे जे दागिने असतात त्यातलं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे असणारा लफ्फा, जो सर्वसाधारणपणे रेग्युलर कुठल्याच दुकानात सहसा आपल्याला मिळणार नाही. कारण याची जी बनवट आहे ही चांदी बेस आहे. चांदीवर सोन्याचं पॉलिश, पूर्णपणे अमेरिकन डायमंड हे सेट केलेले खडे आणि सोन्याचं प्लेटिंग आहे. मागील बाजूने त्याच्यावर गादी असते की जेणेकरून मानेला कुठल्याही प्रकारचा इजा होणार नाही, याचीसुद्धा काळजी कारागिरांनी घेतलेली असते. याची लाईफ बरेच वर्ष असते. तुम्ही प्रिकॉशन्स घेऊन जर वापरलं तर खूप वर्ष ते टिकते. एकदाच घेण्यासारखा महागाचा आणि लग्न कार्याच्या हिशोबाने आईकडून मुलीला दिला जाणारा हा सर्वात जास्त चालणारा दागिना जो चिंचपेटी आणि विशेष करून चांदीवर सोन्याचं पॉलिश याच्यामध्ये येणारा लफ्फा. चांदी बेस आहे आणि त्याच्यावर सोन्याचं प्लेटिंग आहे. याचे सुद्धा खडे सेटिंग केलेले असतात. चिटकवलेला कुठलाच खडा नसतो. याला पुन्हा तुम्ही रिपॉलिश करू शकतात. ती जी रेंज आहे ती किमान 5,000पासून सुरुवात आहे
तर मग ती 9 ते 10 हजारापर्यंत आहे. चांदीवर सोन्याचं पॉलिश आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या पेट्या आहेत त्या प्रत्येक पेटीचा आकार हा वेगळ्या टाईपचा आहे. प्रत्येकाचं कलर कॉम्बिनेशन हे पण वेगवेगळं आहे. रेड आणि व्हाईट हा सर्वात जास्त चालणारा कॉम्बिनेशन आहे. त्याच्यामध्ये फक्त रेड पण येतात, व्हाईट पण येतात, पण रेड व्हाईट हे जे कॉम्बिनेशन आहे हे अगदी पहिल्यापासून चालत आलेलं आहे की गेले 50 ते 100 वर्षापासूनचे जे दागिने आहेत त्याचे सुद्धा डिझाईनची कॉपी चांदीवर होते. तर सोन्याचं पॉलिशमध्ये असणारा तन्मणी जो विशेष करून बेस चांदी आहे त्याचा आणि मागील बाजूनी बंद सेटिंग आहे. जी सर्वसाधारणपणे जी ज्वेलरी मार्केटमध्ये येते ती कॉपर बेस येते, परंतु याचा जो मूळ बेस आहे तो चांदी आहे. चांदीवर सोन्याचं प्लेटिंग अशा प्रकारचं याचं बनवलेलं असतं. खडे सेटिंग केलेले असतात, रिपॉलिश करू शकतो आपण त्याला. मोती सेमी कल्चर्ड असतात. याची रेंज किमान 3,000 रुपयापासून ते 8 ते 9 हजार रुपयापर्यंत असते. हे जसे 5 खडे तसे 3 खडे येतात, 5 खडे येतात, 7 खडे येतात आणि 9 खडे येतात. रंग पण 3 ते 4 प्रकारचे येतात. मल्टी कलर येतं, फक्त रेड येतो, रेड व्हाईट येतो, रेड व्हाईट ग्रीन येतो. आत्ता आपण बघितलेला रेड व्हाईट ग्रीन होता आणि हा जो आहे हा फक्त रेड आणि व्हाईट. 5 खड्यां सर्वाधिक चालणारा डिझाईन हा 5 खड्यांमधला, हा 7 खड्यांमध्ये कायम आपल्याकडे तयार असतो. हा 9 खड्यांचा आहे, रेड व्हाईटमधला आणि रेडमधला. तन्मणीचा आहे हा. तुम्हाला सांगितले दोन्ही ज्वेलरीचा बेस हा चांदी आहे, कॉपर बेस नाही आहे. चांदीची ताट, वाटी, लोटी यांची ज्यावेळी खरेदी होते त्याच्या जोडीला नवरीसाठी आईकडून एखादा गिफ्ट म्हणून दागिना देण्याची ज्यावेळेस विषय येतो त्यावेळी तो चांदीचा दागिना बेस असणारा तो तन्मणी किंवा लफ्फा हा प्रामुख्याने खरेदी केला जातो. हे आवर्जून सांगणं आहे. आपल्याकडे 92.5 चांदीमधले स्टर्लिंग सिल्वर जो प्रकार येतो त्या प्युअर चांदीमधले चेन पेंडंट कायम अवेलेबल असतात. नेहमी प्रत्येक वेळी नवीन व्हरायटी त्याच्यामध्ये येत असते. विशेष करून जे कॉलेजचे मुलं मुली असतात त्यांना आवडणारा जो विशेष करून प्रकार आहे की जो विशेष त्याची मागणी आहे मार्केटमध्ये, त्या पद्धतीचा माल आपण ठेवलेला आहे. तो आपल्याकडे कायम अवेलेबल असतो. त्याची स्टार्टिंग रेंज साधारण 1000 ते 1500च्या दरम्यान बेसिकली असते. त्याबरोबर कानातले चांदीमधले स्टर्लिंग सिल्वरमधले विशेष करून जे इकडे चांदीमधली कायम तयार असते. आत्ता पण आपल्याकडे विविध प्रकारचे डिझाईन्स तयार आहेत चांदी बेसमधले विशेष करून, कारण चांदीमधलंच बऱ्याच जणांना स्किनला सूट होतं. चांदी सोडून इतर धातू प्रत्येकाला सूट होत नाही. काहींची स्किन जी असते ती खूप सेन्सिटिव्ह असते. त्या हिशोबाने चांदी आणि सोनं हे दोनच धातू त्यांच्या स्किनला सूट होतात. त्या अनुषंगाने साधारण लहान मुलींनासुद्धा जे कानातले वापरले जातात लाईट वेटमध्ये चांदीमध्ये विशेष करून आणि रिंगा विशेष करून याची प्युरिटी 92% असते. याची पण स्टार्टिंग रेंज जी आहे ती 400 रुपयापासून तर 1,500 रुपयापर्यंत आहेत. आणि सर्वाधिक चालणाऱ्या दागिन्यांमध्ये लहान मुलींसाठी विशेष करून टॉप्सपेक्षा रिंगला जास्त प्राधान्य दिलं जातं. त्याच्यामुळे जास्त व्हेरिएशन आपल्याकडे कायम अवेलेबल असतं. इमिटेशनमध्ये कानातलेची बरीच व्हरायटी आपल्याकडे कायम अवेलेबल असते. प्लेन कानातले, रिंगा, झुबे, विशेष करून पारंपरिक आणि खड्याचे झुबे जे सेटिंग केलेले खडे असतात त्यांच्या सर्व पद्धतीची व्हेरिएशन आपल्याकडे कायम अवेलेबल असते. हे रिपॉलिशेबल आहेत विशेष करून. याचा प्रत्येक खडा हा सेट केलेला आहे, चिटकवलेला कुठलाच खडा नाही आहे. हे त्याचं विशेष वैशिष्ट्य आहे. याला पुन्हा आपण रिपॉलिश करू शकतात अशा प्रकारचे आहेत. तसेच व्हाईट मेटलमधले सुद्धा इयरिंग्स आपल्याकडे कायम अवेलेबल असतात. हे सुद्धा
तंतोतंत चांदीमधले डिझाईन कॉपी केलेले, परंतु बेस व्हाईट मेटलमधला कमी किमतीमध्ये ज्याला हाऊस करायची त्या हिशोबाने सेटिंगचा आपल्याला लाभ घेता येतो खडामध्ये. हे सुद्धा खडे सेटिंगचेच आहेत. अमेरिकन डायमंड याचा बेस कॉपर आहे, चांदीवर बेस असतात काही दागिने त्या पद्धतीचं हे मेटलवर सोन्याचं प्लेटिंग आहे. हे प्रत्येक खडा हा सेट केलेला आहे, चिटकवलेला कुठलाच खडा नाही आहे. तुम्हाला बघितल्याबरोबर ताबडतोब लक्षात येतं. पारंपरिक मोत्याचा झुबासुद्धा नवरीसाठी आणि इतर ओकेजनसाठी एखाद्याला वापरायचा तरी तो वापरू शकतो. आजकाल तर बऱ्याच प्रकारची व्हरायटी येते, त्यातली आपण जास्तीत जास्त व्हरायटी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नमस्कार नाशिककर, सुनीता चौहान, चीफ कोऑर्डिनेटर द व्हॉइस विस्टा मीडिया हाऊस. टकले बंधू सराफ यांच्याकडे आज आलेलो आहोत आम्ही. त्यांचा आकर्षक सूट आणि सुवर्ण सप्ताह चालू आहे. खरं तर टकले बंधू हे नाशिकचं विश्वासार्हता जपलेलं नाव आहे आणि अनेक वर्षांपासून आमच्या पिढ्यानपिढ्या यांच्याकडे सोनं खरेदी करत आलेले आहे आणि माझ्या जनरेशनपर्यंत देखील आम्ही इथनं सोनं खरेदी करतो. सो थँक्यू टकले बंधू. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण आपल्या नाशिक शहराच्या पंचवटीतील सराफ बाजार येथे असलेल्या टकले बंधू या प्रतिष्ठित व्यवसायाला भेट दिली. खूप जुनं हे व्यवसाय आहे. 1920 पासून हा व्यवसाय यांचा आहे आणि लोकांचाही यांच्यावर खूप विश्वास आहे. लोकांशी यांनी खूप छान आपले संबंध टिकवून ठेवले आहेत आणि त्याच प्रकारे खूप उत्कृष्ट क्वालिटीचे दागिने हे लोकांना उपलब्ध करून देतात. सोन्या चांदीचे दागिन्यांचा जो सेक्शन आहे आपण तो पाहिला. मग आपण यांचं डायमंड ज्वेलरी, इमिटेशन ज्वेलरी, 1 ग्रॅम गोल्ड ज्वेलरी जी आहे तीही पाहिली. तर अशा खूप वेगवेगळ्या प्रकारचे दागिने इथं उपलब्ध आहेत. 2 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारीपर्यंत यांनी एक विशेष स्कीम आणली आहे. वर्धापन दिननिमित्त सुवर्ण सप्ताह ही यांची योजना आहे. तर यात चांगली अशी आकर्षक यांनी सूटही दिलेली आहेत मेकिंग चार्जेस वगैरेवर. तर नक्की नाशिककरांनी इथं एकदा भेट द्यावी. खूप छान अनुभव होता इथनं. अशाच प्रकारे आपण आणखीनही आपल्या नाशिकच्या पारंपरिक व्यवसायांना भेट देणार आहोत भविष्यातही. बघत राहा श्री नाशिक दर्शन यूट्यूब चॅनल. सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.